नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 24 आणि 25 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता. आता आपण व्हिडिओकडे वळूया. 15 ऑगस्टला बहुतेक रिझल्ट संपतात. 1-2% जे रिझल्ट उरलेले असतात ते नंतर येतात, पण जवळजवळ संपतात. त्यामुळे रिझल्टवर जे मार्केट रिॲक्ट करत असतं त्यामुळे जो गोंधळ उडतो तो गोंधळही संपतो. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2595 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2236 कोटीची. आज तक्रार करायला अजिबात जागा नाही, कारण बुधवारीही त्यांचं मार्केट, ग्लोबल मार्केट, अमेरिकन मार्केट तेजीत बंद झालं होतं आणि कालही मार्केट तेजीत बंद झालं होतं. त्यामुळे आपण ग्लोबल क्लूजची जी तक्रार करतो ती आज तक्रार करता येणार नाही. डॉलर इंडेक्स 103.03, 102.15 हा 8 महिन्याचा लो होता. त्याच्या खाली जात नाही ना असं वाट बघत होते, तर तो खाली गेला नाही. वेदांता आज 3.17% स्टेक हिंदुस्तान झिंकमधला विकणार आहे आणि 486 रुपये त्याची फ्लोअर प्राईस आहे. 16 आणि 19 2 दिवशी हा OFS सुरू राहील. ओला इलेक्ट्रिक, ओलाचा लॉस वाढलाय, तो 347 कोटी झालाय. आधी हा लॉस 267 कोटी होता, पण रेव्हेन्यू सुद्धा वाढलाय, 32.3% झालाय, तो 1644 कोटी. पण ओलाचं टार्गेट 140 सांगितलंय. स्पाइस जेटचं प्रॉफिट कमी झालंय, ते 19.9%, म्हणजेच 158 कोटी. पूर्वी प्रॉफिट होतं 197 कोटी. रेव्हेन्यू कमी झालाय 14.7%. त्यांचं अदर इन्कम झालंय 150 कोटी, पण लॉसेस खूपच झाले. 7662 कोटी एवढे जमा झालेले लॉसेस आहेत. ग्लेनमार्कचा रिझल्ट सुंदर आलाय. प्रॉफिट 340 कोटी, रेव्हेन्यू 3244 कोटी, मार्जिन 18.1%. मद्रास फर्टिलायझरचाही रिझल्ट सुंदर आलाय, तोट्यातून फायद्यात आले. रेव्हेन्यू 24%, मार्जिन 10%. सुप्रजित इंजिनिअरिंग यांचंही प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलंय. ते बायबॅक करणार आहेत 750 रुपयांनी आणि रेकॉर्ड डेट 27 ऑगस्ट ही ठेवली आहे. KNR कन्स्ट्रक्शन, त्यांचा प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू फ्लॅट राहिलाय, मार्जिन वाढलाय. पॉलीप्लेक्स यांचा रिझल्ट चांगला आलाय, तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू 8% वाढलाय. अमेरिकेचा CPI हा 2.9 एवढा आलाय
हा 3% पेक्षाही कमी आला. जूनमध्ये CPI 3.2% होता. रिटेल सेल्स सुद्धा वाढले 1% एवढे रिटेल सेल्स झाले. त्यामुळे वॉलमार्टचा शेअर अमेरिकेमध्ये वाढला. सिक्वेंट सायंटिफिक यांचाही रिझल्ट चांगला आलाय. ही तोट्यातून फायद्यात आली आहे. ग्लेनमार्क लाईफ यांना गुजरात पोल्युशन कंट्रोल बोर्डाने अंकलेश्वर युनिट बंद करायला सांगितलं होतं, पण हा निर्णय गुजरात बोर्डाने परत घेतलाय आणि आता ते अंकलेश्वर युनिट सुरू ठेवू शकतात. 15 लाख रुपये त्यांना फाईन लावल्या. आता कोणते शेअर तेजीत, कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया. आज मार्केट तेजीत ओपन होईल. 500 पॉईंट सेन्सेक्स तेजीत राहील, पण ती तेजी टिकून राहते का हा खरा प्रश्न आहे. कारण प्रश्न बँक निफ्टीचा आहे. कर्नाटक सरकारने पंजाब नॅशनल बँक आणि SBI मध्ये जे काही डिपॉझिट्स ठेवले गव्हर्नमेंट संस्थांनी, युनिव्हर्सिटीजनी, सगळ्यांनी ते काढून घ्यायला सांगितलं आहे. त्यांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये काही गोंधळ आढळला आहे. त्यामुळे बँक निफ्टी तेजीत राहण्याची शक्यता कमी आहे. पण 500 पॉईंट सेन्सेक्स वर उघडल्यानंतर ही गॅप टिकून राहते का, आणि गॅप टिकून राहिली तर शॉर्ट कव्हरिंग येईल. त्यामुळे या पॉईंटला आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर कोणते शेअर तेजीत राहतील ते तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवून घ्या. मग काय होतंय ते पाहू. डेव्हलपमेंट DEE यांचा रिझल्ट चांगला आहे. पॉलीप्लेक्स POLYPLEX, वेदांता, हिंदाल्को, L&T टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, LTI माइंट्री, ग्लेनमार्क फार्मा, पिट्टी PITTI, KNR कन्स्ट्रक्शन, एंटेरो, पारस डिफेन्स यांना लार्सन अँड टुब्रोकडून 305 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. फर्स्ट सोर्स, सीगल CEIGELL यांना 858 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. ओला, अपोलो हॉस्पिटल, भारती हेक्झाकॉम, बोरोसिल, ग्लेनमार्क लाईफ, ग्लेनमार्क फार्मा दोन्हीही घ्या. ग्लेनमार्क लाईफला मी सांगितलं अंकलेश्वर युनिट सुरू राहील आणि ग्लेनमार्क फार्माचा रिझल्ट चांगला आहे. मनकाइंड फार्मा, सुप्रजित, मेट्रोपोलिस, ABB, मद्रास फर्टिलायझर रिझल्ट चांगला आहे. तोट्यातून फायद्यात आली आहे. सिक्वेंट सायंटिफिक, पॉवरमेक, TCS, इन्फोसिस, हिंदाल्को आणि DLF. आज अमेरिकन मार्केट तेजीत असल्यामुळे IT सेक्टर चालतील असा एक अंदाज आहे. आणि मंदीमध्ये हिंदुस्तान झिंक, कारण जो बुधवारी भाव होता त्या भावाच्या 15% डिस्काउंटवर OFS आलाय म्हणून हिंदुस्तान झिंक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया पैशाचा काही गैरवापर झालाय असं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे. स्पाइस जेट, मॅक्स इंडिया आणि हिंदुजा ग्लोबल हे शेअर मंदीत राहतील. मंदीतले शेअर पुन्हा एकदा बघा. हिंदुस्तान झिंक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्पाइस जेट,
मॅक्स इंडिया, हिंदुजा, ग्लोबल. तरी पण बघूया, कारण आपलं मार्केट काही ग्लोबल संकेतांमुळे पडलं नव्हतं. आपले काही प्रॉब्लेम होते. आज ग्लोबल संकेतांमुळे जर मार्केट वाढलं तर ते टिकेल का नाही टिकेल हे पाहायला हवं. तर बघूया आपण 9:09 वाजता काय काय होत आहे. नमस्ते.